यशवंतनगर आरपीआय पक्षाचा बालेकिल्ला आहे। अनेक ऑफर आल्या तरी महायुतीसोबत एकनिष्ठ राहिलो। नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या विजयात खारीचा वाटा आहे। युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी मानले मतदारांचे आभार। निवडणुकीला सामोरे जाताना अनेक पक्षाच्या ऑफर आल्या तरी भाजप शिवसेना पक्षाची आमची नैसर्गिक युती असल्याने एकनिष्ठ राहिलो आणि यशवंतनगरमधून पॅनल टू पॅनल मतदान करून तीनही उमेदवार विजयी झाले। तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या विजयात खारीचा वाटा आमचा असल्याचे मोठे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी व्यक्त केली असून सर्व मतदारांचे आभार त्यांनी मानले आहे। खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना आणि आरपीआय पक्ष आठवले गट पक्षाची महायुती होती। प्रभाग क्रमांक 10 मधून युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पत्नी उज्ज्वला महाडिक यांनी निवडणूक लढवली आहे। या निवडणुकीत महायुतीचे तीनही उमेदवार विजयी झाल्यावर शिळफाटा शहरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। विजयी रॅलीत युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी दंड थोपाटत विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे। यशवंतनगरमध्ये विजयी उमेदवारांचे महिलांनी आरती करून जंगी स्वागत केले आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीतून निवडणूक लढवण्याचे ठरवलं होतं। त्यामुळे आम्ही नैतिकतेला जपणारे कार्यकर्ते असल्याने महायुतीचे काम केले। पॅनल टू पॅनल मतदान करूनही माझी पत्नी 5व्या फेरीपर्यंत मागे होती, परंतु मला विश्वास होता यशवंतनगर आरपीआय पक्षाचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, सणवार एकत्र साजरे करतात, त्यामुळे माझं घर मला बाहेर टाकणार नाही। त्यामुळेच मतांची मोठी आघाडी देऊन आम्हा तीनही उमेदवारांसह नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या विजयात खारीचा वाटा असल्याचे मोठे मानसिक समाधान वाटत असल्याची भावनिक प्रतिक्रिया आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला स्पष्टपणे आदेश दिले होते की आपल्याला महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायची आहे। त्यामुळे जी आमची नैसर्गिक युती आहे बीजेपी बरोबर आणि शिवसेनेबरोबर, त्याच्यामुळे कितीही जरी कोणाच्या ऑफर आल्या असल्या तरी पण आम्ही नैतिकतेचा सन्मान करणारे कार्यकर्ते आहोत। त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे जे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत किंवा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आहेत यांनी आम्ही सुरुवातीपासून ठरवलं की आपल्याला युतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायची आहे। तसेच सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मागच्या वेळी आमच्या हरीश काळे त्यांच्या मिसेस या ठिकाणी नगरसेविका होता, त्यांच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या आरपीआयच्या माध्यमातून असेल, सन्माननीय आमदार साहेबांनी आम्हाला भरघोस असा निधी या प्रभागासाठी उपलब्ध करून दिला होता। त्याच्यामुळे आम्हाला ही निवडणूक म्हणजे जास्त प्रकारात टेन्शन घेण्याचं काही गरज नव्हतं, तर आमदारांनी भरघोस या प्रभागाचा या शिल्पाटा संपूर्ण प्रभागाचा विकास करण्याचा मानस तर ठेवला होता आणि भरघोस निधीसुद्धा दिलेला होता। तर आम्ही तिन्ही उमेदवार ज्या पद्धतीने निवडणूक लढत होतो, तिन्ही उमेदवार आम्ही पॅनल टू पॅनल असाच प्रचार करत होतो, परंतु शेवटी मतदार जाता असतो, कोणाला काही पसंती द्या हा मतदारावर अवलंबून असतो। परंतु मला एवढं माहिती आहे की मी ज्या यशवंतनगरमधून येतो त्या यशवंतनगरमध्ये माझा जन्म झालेला आहे आणि यशवंतनगर हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अर्थात आरपीआय पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि येथील जी लोक आहेत ती सुज्ञ आहेत आणि ते विकासाला प्राधान्य देतील याचा मला आत्मविश्वास होता। आणि माझं घर आहे, माझं घर मला कधीही घराच्या बाहेर टाकू शकणार नाही हा मला एक आत्मविश्वास होता। त्याच्यामुळे 5व्या फेरीपर्यंत आम्ही जरी 280च्या मताने मागे होतो, पण आम्हाला माहिती होतं की आमच्या घरामध्ये आम्हाला माझे भाऊ असतील, माझ्या काकी असतील, माझी आई असेल, माझ्या मावशी असतील, माझे सर्व समाजातले या ठिकाणी आमची यशवंतनगरमध्ये सर्व समाजातील लोक राहतो। आता इथं मराठा समाज राहतो, बौद्ध समाज राहतो, मुस्लिम समाज राहतो अनेक सर्व समाजाचे सर्व सण देखील आम्ही या ठिकाणी उत्साहाने साजरे करत असतो। त्याच्यामुळे म्हणजे माझी पत्नी या ठिकाणी उभी होती, यशवंतनगरची सून उभी आहे ही यशवंतनगरच्या प्रत्येक माणसाला माहीत होतं, प्रत्येक महिलाला माहीत होतं। त्याच्यामुळे यशवंतनगरमधून आम्ही तिन्ही जण अतिशय चांगल्या पद्धतीने लीड घेऊ हा आम्हाला आत्मविश्वास होता। तसेच नगराध्यक्ष उमेदवार त्यांच्यामध्ये सुद्धा आमचा शिळफाट्याचा बोला, आमच्या यशवंतनगरचा बोला, त्यांच्या विजयामध्ये देखील आमचा खारीचा वाटा आहे असं आम्हाला वाटतं। माझा एकट्याचा खारीचा वाटा नसून आमचे तिन्ही पॅनलचे उमेदवार आहेत, त्या तिन्ही उमेदवारांनी त्यांच्यासाठी आम्ही एक मत मागत होतो, म्हणजे आम्ही मागतानाच आम्ही 4 जण मत मागत होतो, परंतु शिळफाट्यावर जरी काही प्रमाणात
त्यांना कमी मतं झाले. तर यशवंतनगर असं बोलला की त्याच्या तिथे आमचे रामभाऊ पवार आहेत, त्यांचे देखील वैयक्तिक चांगले संबंध आहेत. हरीश काळे त्यांची पत्नी यावेळी मागच्या वेळी नगरसेवक आहेत, त्यांचे देखील वैयक्तिक या ठिकाणी चांगले संबंध आहेत आणि माझे देखील संबंध होते आणि सर्वच आमचे कार्यकर्ते एक दिलाने काम केलं. त्याच्यामुळे हा विजय आम्हाला तिघांनाही सिंपल झाला असं न्यूज वाटतं. आणि 46 नगराध्यक्ष रायगड पदासाठी, खोपोली. आम्ही सर्वांनी अतिशय प्रामाणिक पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे असं वाटतं.